ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 24व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. प्रभू येशूने स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी अरुंद दरवाजाने जाण्याचा सल्ला दिला. तो असेही म्हणाला की पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. होय, स्वर्गात जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे, परंतु ते प्रत्येकालाच साधत नाही. या संदर्भात मी आपले लक्ष मार्काच्या 10व्या अध्यायातील 2 घटनांकडे वेधू इच्छितो. पहिल्या घटनेत बाळकांना प्रभूकडे येण्यास मज्जाव करणाऱ्या शिष्यांना प्रभू म्हणाला, बाळकांस मजजवळ येऊ द्या, त्यांस मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात होणार नाही. इतक्यातच एक तरुण प्रभूकडे येऊन म्हणाला, सार्वकालिक जीवन हे वतन म्हणून मिळण्यास मी काय केले पाहिजे? तो वचनात सांगितलेल्या सर्व आज्ञा पाळीत असे. प्रभू त्याला म्हणाला, जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हे ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला. या घटना काय सांगतात? प्रभू म्हणतो, बालकांसारखे व्हा, अर्थात ते जसा विश्वास त्यांच्या मातापित्यांवर दाखवितात व त्यांच्यावर पूर्णतः अवलंबून असतात, तसे व्हा. तो तरुण मात्र बालकासारखा विश्वास ख्रिस्तावर दाखवू शकला नाही, कारण त्याची भिस्त केवळ त्याच्या गडगंज संपत्तीवर होती. आपणही स्वर्गात जाऊ इच्छित असाल तर आपली संपत्ती, ज्ञान किंवा सत्कृत्य यांच्यावर विसंबून राहून उपयोग नाही, तर आपणास बालकांसारखे होऊन ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल व पापांची क्षमा साधून घेण्यासाठी संपूर्णतः त्याच्यावरच विसंबून राहावं लागेल. कारण पापी मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही व आमचे पाप दूर करण्यासाठीच ख्रिस्ताने वधस्तंभावरचे मरण स्वीकारले व मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. त्याच्यावर विश्वास ठेवल्यास प्रत्येकाला पापक्षमा मिळून तो स्वर्गात जाण्यास पात्र ठरतो. आपणांसही बालकांसारखा विश्वास व ख्रिस्तावर अवलंबून राहण्यास परमेश्वर सहाय्य करो. धन्यवाद.